नमस्कार. प्रभात मायक्रम आर्टमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत मायक्रम किचन. खूप सोपी डिझाईन आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे येलो कॉर्ड 1 मीटर, रेड कॉर्ड 1.5 मीटर. त्याचे मी 2 भाग करून घेतलेत. लाल मणी घेतलेत 4, गोल्डन मणी 2, किचन रिंग, लायटर आणि सीझर. सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, 2 रेड कॉर्ड घेतल्यात आणि त्यांचा मी असा सेंटर पॉइंट करून घेतला आहे. त्यानंतर येलो कॉर्ड घ्यायची आहे, तिचा सुद्धा असा सेंटर पॉइंट करून घ्यायचा आहे आणि रेड कॉर्डला आपल्याला आता इथे स्क्वेअर नॉट मारायची आहे. या पद्धतीनं मी एकदा ह्या साईडने घेते आणि इथून धागा वरती काढते. सेम आता मी दुसऱ्या साईडने गाठ मारते. या पद्धतीनं धागा बाहेर काढते आणि इथं आपली आता एक स्क्वेअर नॉट तयार झाली. आता मी इथे एकूण 6 स्क्वेअर नॉट मारून घेते. आता मी किचन रिंग घेते आणि ती ह्या 2 रेड कॉर्डमधून अशी इथे टाकते आणि असं मागे वळवून ह्या ज्या 2 रेड कॉर्ड आहेत ते पुढे करून घेते, म्हणजे आपली किचन रिंग इथे ॲडजस्ट झाली. आता मागची जी रेड कॉर्ड आहे तिने आपल्याला पुढच्या येलो कॉर्डवरती पायपिंग करायची आहे. मी पहिल्यांदा रेड कॉर्ड वरून घेते येलो कॉर्डच्या आणि आता इथे खालून घेते आणि अशी आपली एक नॉट तयार झाली. आता सेम मी पुन्हा तेच करेन. मी एकदा वरून धागा घेईन आणि आता एकदा इथे खालून धागा घेते, म्हणजे इथे आपली दुसरी गाठ तयार झाली. मी पुन्हा एकदा दाखवते. मी आता एकदा वरून घेतलाय धागा या पद्धतीनं आणि एकदा खालून घेते. अशा प्रकारे आपल्या 3 गाठी इथे तयार झाल्या आहेत. सेम आता 3 गाठी आपल्याला समोरच्या बाजूवर समोरच्या कॉर्डवरती मारायच्या आहेत. येलो कॉर्डवरती मी इथं मारून घेते. दुसऱ्या साईडला सुद्धा मी 3 नॉट बांधून घेतले आहेत. आता मधल्या ज्या रेड कॉर्ड आहेत 2, तिथं मी गोल्डन कलरचा मणी टाकून घेते या पद्धतीनं आणि आता ज्या येलो कॉर्डवरती आपण पायपिंग केली त्याने मी इथे ह्या 2 रेड कॉर्डला स्क्वेअर नॉट मारून घेते. या पद्धतीनं व्यवस्थित टाईट मारून घ्यायचे आहे आणि धागे व्यवस्थित ओढून घ्यायचे आहेत, म्हणजे लूज होणार नाही. आता ही जी डिझाईन आपण वरती केली होती सेम ती आपल्याला रिपीट करायची आहे. रेड कॉर्डने येलो कॉर्डवरती पुन्हा आपल्याला इथे पायपिंग करायची आहे. मी पुन्हा 3 नॉट्स इथे मारून घेते आणि सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा मी 3 नॉट्स मारून घेते आणि एक गोल्डन कलरचा पुन्हा मणी टाकते. पुन्हा मी स्क्वेअर नॉट मारून घेतली. आता काय करायचं आहे, वरून जो धागा आला आहे त्याने उरलेल्या 4 कॉर्डवरती आपल्याला स्क्वेअर नॉट मारायची आहे. मी इथे मारून घेते या पद्धतीनं. अशी मी इथे स्क्वेअर नॉट मारून घेतली. व्यवस्थित टाईट करून घेते आणि आता ज्या 4 कॉर्ड आहेत त्या 1 बाय 1 करून व्यवस्थित खेचून घ्यायच्या. उरलेला जो धागा आहे रेड कॉर्डचा तो मी कट करून घेते. हीच डिझाईन आपण पुढे कंटिन्यू सुद्धा करू शकतो. आता मी हे व्यवस्थित इथे स्टिक करून घेते. या पद्धतीनं आता ज्या उरलेल्या कॉर्ड आहेत त्या मी इथे कट करून घेते आणि त्याच्यामध्ये आता मणी टाकते आणि पुन्हा इथे एक नॉट बांधून घेते आणि ती गाठ सुटायला नको म्हणून व्यवस्थित इथे स्टिक करते. असे मी 4 कॉर्डमध्ये मणी टाकून घेतले
आणि आपलं सुंदर किचन तयार आहे. मी अशाच काही कलरचे वेगळे किचन बनवले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.